तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर आज आपण काय बघणार आहोत की या व्हिडिओत मध्ये आपण बघणार आहोत की सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे कशाला म्हणतात. काय तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसे मार्क करायचे ते माहिती तुम्हाला. तर मी आज शिकवणार आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. बरोबर. ते बघा मित्रांनो, सिंपल नाही म्हणता येणार, पण मग मी तुम्हाला शिकवणार आहे. आपण कष्ट करून शिकूया मित्रांनो. हे बघा, सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, त्याच्यावरच पूर्ण मार्केट किंवा झोन्स मार्क केले जातात. झोन्स कसे मार्क करायचे तेच सर्वात महत्वाचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि एक डोक्यात फिक्स करून घ्या की तुम्ही विचार करशाल की मी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करतोय, तर माझ्या सपोर्ट अँड रेजिस्टन्सची मार्किंग वेगळी राहील. म्हणजे तरीका वेगळा राहील तसं नाही काहीच. तुम्ही फोरेक्स मध्ये ट्रेड करताय, त्याची पद्धत वेगळी किंवा क्रिप्टोची वेगळी, असं काहीच नाही. ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड कोणतेही मार्केट घ्या, त्याचं मार्किंगची पद्धत तीच राहणार आहे. तर मित्रांनो हे बघा, हा काय आपला, हे काय आहे तर रेजिस्टन्स. आणि हे काय तर सपोर्ट. रेजिस्टन्स अँड सपोर्ट याला म्हणतात. ज्याला की हे बघा, समजा एखादी प्राइस आहे, इकडनं वर आली, त्यांनी इथनं रिव्हर्सल घेतला, इकडनं रिव्हर्सल घेतला, इथनं रिव्हर्सल घेतला, इथनं रिव्हर्सल घेतला, इथनं रिव्हर्सल घेतला, इथनं रिव्हर्सल घेतला, आणि इथनं रिव्हर्सल घेतला, आणि आता इथनं रिव्हर्सल घ्यायला रेडी आहे. तर मित्रांनो याला काय म्हणतात, तर याला म्हणतात सपोर्ट अँड रेजिस्टन्स. हे बघा एक मिनिट. आता रिव्हर्सल जिथनं जिथनं घेतले, हा काय आला जिथं रेड रेड मार्क रिव्हर्सल, हा काय आला रिव्हर्सल, याला म्हणजे सपोर्ट. सपोर्ट 1, सपोर्ट 2, सपोर्ट 3, सपोर्ट 4, रेजिस्टन्स, 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 रेजिस्टन्स. तर मित्रांनो हे काय, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, यालाच काय म्हणतात, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. मित्रांनो तर या व्हिडिओत आपण हेच बघणार आहे की झोन कशी मार्क करायची. जेव्हा असे तुम्हाला ठिकाणी, अशा ठिकाणी नाही म्हणता येणार. म्हणजे तुम्हाला काय, तर जिथं जिथं असे असे झोन्स दिसतील तिथं तिथं तुम्हाला असे झोन्स मार्क करायचे. तर याचंच उदाहरण आपण, तुम्ही हे बघितलंय, तुम्हाला एकच करायचंय, तर आपण याच्यात पुढच्या याच्यात जाऊ स्टेप मध्ये. ही मी काय केलेलं आहे, मी हाताने मार्किंग करून ठेवलेलं आहे. हा रेजिस्टन्स आहे आपला, हा एक सपोर्ट आहे. ओके, ह्याला प्रॅक्टिकल उदाहरण त्याचं. हा काय आपला रेजिस्टन्स झोन, आणि हा काय सपोर्ट. इकडे बघू शकतात आपण, सपोर्ट, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स आहे. हे काय सर्व, हे आले सगळे आपले सपोर्ट. ओके, हे आले सपोर्ट, हे सर्व आलं काय सपोर्ट. तर मित्रांनो यालाच काय म्हणतात, तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स. आणि याच्यावरच मेन मार्केट चालत आहे. तर कुठलाही टाइम न वेस्ट करता तुम्ही पण हे शिकून घ्या. मी तुम्हाला एक असाइनमेंट घ्या की तुम्ही आज दिवसभरात मागचे जे काही 1-1.5 महिन्याचे चार्ट्स आहे, कोणताही तुम्ही ज्याच्यात ट्रेड करताय त्याच्यात सपोर्ट अँड रेजिस्टन्स जर का तुम्हाला खरंच शिकायचं असेल, ज्यांना येत आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ बघू शकताय तुम्ही. ज्यांना नसेल येत, झिरोपासून शिकायचंय, तर तुम्ही इथनं शिकू शकता. आणि मित्रांनो काहीच टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात आपण सोबतीच राहणार आहे. ओके. आणि असं काही नाही, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शनसाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि असं काही नाही, चार्ट्स वगैरे ऑटोमॅटिक ह्याच लेवलला काय, मार्केटचे नियम ह्याच लेवलला मार्केट असं ऑटोमॅटिक बनणार आहे. ओके. आपल्याला कधी कधी असं होईल की हा मला झोन्स मार्क करायचे, मार्केट त्याचं त्याचं आपल्याला काय, तर आपल्याला प्रॅक्टिस करत करत, प्रॅक्टिस करत करत, प्रॅक्टिस करत करत काय, तर असे झोन मार्क करत राहायचे. तर मित्रांनो कुठलाही टाइम न वेस्ट करता
ही व्हिडिओ आपण इथंच संपू. बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये की ट्रेंड्स कसे वर्क करतात, म्हणजे ट्रेंड्स जे असतात अप ट्रेंड डाऊन ट्रेंड ते कसे चालतात. ओके, प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त काय तर शेअर करा, जेणेकरून आपण अजून ॲडव्हान्सपर्यंत. आणि आपण काही इथं थांबणार नाही. आपण जोपर्यंत म्हणजे प्रत्येकाला आहे ना एकदम हार्ड लेवलवर मस्त एकदम ॲडव्हान्सपर्यंत आपण सगळ्यांना शिकवणार आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा.